नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक आहे थोडासा चेंज, कारण की आज आहे होळी आणि आज एक असा आम्ही आमच्या गावामधल्या मुलांनी असा रेकॉर्ड बनवलेला आहे। जो रेकॉर्ड आहे तुम्हाला माहीत असेल, लहानपणी आपण चाकोल्या बनवत असतो। चाकोल्या म्हणजे जे आपल्याला होळी दहन करतो, आपण जे होळी पेटवतो त्यामध्ये आपल्याला चाकोली टाकावं लागते। म्हणजे ती आपली वंश परंपरा जी आहे, लहानपणापासून जे आपल्याला संस्कार मिळाले आहे, जे आपण शिकलो आहे ते म्हणजे चाकोल्या। आणि चाकोल्या आपण कशासाठी बनवत असतो? आपल्या होळीमध्ये टाकायला आणि आपले सगळं दुःख दर्द, आपले सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये जाळून घ्यायला आपण होळीची स्थापना करत असतो। तर आता आपण आपल्या ज्या मुलांनी जो हार बनवलेला आहे तो एकदम जबरदस्त असा खूप मोठा हार बनवलेला आहे। तर तुम्हाला मी दाखवतो, त्या मुलांना बोलवू आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करू। चाकोल्या आणि चाकोल्यांचा बघा किती मोठा हार बनवलेला मुलांनी, बाप रे बाप। दूर दूर उभे राहतात आता। इथे बघा किती मोठा हार बनवलेला आहे चाकोल्यांचा। आणि आता यांच्याकडून जाणून घेऊ आपण चाकोल्या यांनी कसा बनवलेला आहे, काय बनवलेला आहे। तर हार ठेवा आता खाली मस्त। किती मोठा हार आहे, किती किती चाकोल्यांचा हार आहे? 1000 चाकोल्यांचा हार आहे। तर आता तुम्हाला थोडीशी माहिती देतो, याची माहिती देतो तुम्हाला। हे तर गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये जाणार आहे, इतका मोठा हार आहे हा। मला सांगा बरं, याची माहिती सांगा। हे काय असते? हे नारळ 1 2 3 4 नारळ, चंद्र, सूर्य। हे सूर्य आहे। कोणता चंद्र आहे, कोणता सूर्य? हे चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे। आणि 4 नारळ आहे। नारळ मग हे बनवा कसे लागते? शेणाचे बनवावं लागतं, गाईच्या किंवा बैलाच्या। हे तर लयच गोल गोल केले। हे कोण बनवले? ते मी बनवलेले आहे। अरे बापरे, हे आशूने बनवलेलं आहे, जबरदस्त बनवलं, एकदम गोल गोल। आणि हे बाकीचे कोण बनवले? त्यातनी पूजाचा आहे, आणखी नमनचा आहे, आणखी अनईचा पण आहे। कुत्र्याचे कान म्हणतात, कुत्र्याचे कान, वडापाव, असं वडापाव। तर हे बघा मित्रांनो, आपल्या बांगडीपासून बनवलेलं आहे। अच्छा, हे बांगडीपासून बनवलेलं आहे। खूप क्रिएटिव्ह बनवलं आहे मित्रांनो बघा। कारण की आजच्या काळामध्ये पोट्टे निरा मोबाईलमध्ये घुसले आहे, पण आता इथे बघा तुम्ही, यांनी आपली जी संस्कृती जपलेली आहे जबरदस्त। यांनी चाकोलीचा सर्वात मोठा आपल्या वर्ल्डमधला रेकॉर्ड ब्रेक करण्यासारखा असा चाकोलीचा हार बनवलेला आहे। तर तुम्हाला यांची लांबी सांगू शकतो मी, याची लांबी आहे 20 फूट लांबी आहे। आणि याच्यात चाकोल्या आहे मित्रांनो 1000, म्हणजे याला एक चाकोली म्हणतात। आणि हे असे चाकोले आहे 1000, बघू शकता तुम्ही किती लंबे आहे हे। त्याला उचला बरं फक्त एकदा वापस। त्याचं नाव सांग, ते नाव सांग रे। प्रसन्न, तर बघा आपल्या गावातील कुसनेर गावातील मुलांनी इथे चाकोलीचा हार बनवलेला आहे। आणि आज रात्री इथे आपल्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते आणि या होळीमध्ये आपल्याला हे हार टाकायचे आहे। तर बघा मित्रांनो, इथे जो हार बनवला याचा थप्पी बघा किती मोठी लागली आहे। किती किलो हार आहे मित्रांनो? 30 किलो। बापरे बाप मित्रांनो, यांनी किती दिवसापासून चालू आहे बनवणं? 1 महिना आधीपासून। 1 महिन्या आधीपासून मित्रांनो यांनी हा हार बनवणं चालू केलं आहे, चाकोल्यांचा हार। आणि बघा इथे किती मोठा हार आहे मित्रांनो, वर्ल्ड मधला पहिल्यांदा तेवढा मोठा हार आपण बघू शकत आहे। आजपर्यंत हा रेकॉर्ड कुठे बनला नसेल, यांनी चाकोल्यांचा हार बनवला आहे मित्रांनो। आणि हे संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? हा विचार कसा काय आला इतका मोठा हार बनवायचा आहे म्हणून? हो सांगा सगळ्या वतीने। यश तू सांग काय कसं? हा, दरवर्षी आपण आपल्या स्वतःसाठी एक हार टाकत असतो, पण आपण आपल्या गावासाठी किंवा शहरासाठी नाही टाकत, म्हणून हा आम्ही आपल्या गावासाठी बनवलेला हार आहे। आणि आता या मुलांनी संकल्प केला आहे की सर्वांनी एकजुटीने एक हार बनवलेला आहे, सर्व मिळून, एवढ्या मुलांनी मिळून हा हार बनवलेला आहे। याच्यातून बोध घेण्यासारखं खूप साऱ्या मित्रांनो नक्की घ्या। मला सांगायचं हे नाही आहे तुम्हाला की काय त्यातला बोध घ्यायचा आहे, पण खूप बोध घेण्यासारखं आहे। एकजुटीने या मुलांनी 1 महिन्यापासून प्रयत्न करून हा हार बनवलेला आहे आणि 20 फुटाचा हा हार आणि
1000 चाकोल्यांचा हार आहे, सोपी गोष्ट नाही मित्रांनो. तर आता कुठे चाललो आपण? आज आपण गावात जोरात बोल. जोरात नाही, आवाज नाही, कानाले नाही. इकडे इकडे इकडे